आधी आवाज आला, टाळ वाजवायचा. मग दूर कुठून तरी ढोल वाजायला लागला. आणि शेवटी एकच वाक्य ऐकू आलं. जिवंत असताना कोणी विचारलं नाही. आता तरी डोळे उघडा. रात्र होती. वीज नव्हती. आकाश ढगांनी गडद झालेलं. गावात एक जुना प्रथेनुसार चालणारा स्मशानवाटेचा रस्ता होता, जिथं वर्षानुवर्ष गावातील बड्या लोकांचे अंत्यसंस्कार व्हायचे. पण त्या दिवशी तिथे जे झालं, त्यानंतर पूर्ण गाव गप्प झालं. स्मशानात एक माणूस उभा होता. बोटात एक टाळा, अंगात जुना फाटलेला सदरा, डोक्यावर केस विस्कटलेले. त्याचं नाव दत्ता माळी. गावात माळी म्हणून ओळखला जात होता, पण कोणी माणूस म्हणून ओळखत नव्हतं. नुसतं माळ्याचा पोरगा म्हणून हिणवलं जायचं. लहानपणी आई गेली, बाप दारू पिऊन मारायचा. त्याला शाळेतून हाकललं, काम देणारं कोणी नव्हतं. पण त्याला फक्त एक गोष्ट आवडायची, भजन. संत नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर यांची ओवी ऐकून तो लहानपणापासून हरवायचा. गावकऱ्यांना वाटायचं, हा वेडा आहे, कोणाच्या मयतीला जाईल, टाळ घेऊन बसून भजन गाईल, आणि म्हणून त्याला हसण्याचा विषय केला गेला. पण त्याच्या अंगात एक शांत तेज होतं, जो कुणी बघायचाच नाही. त्या दिवशी गावातल्या नामवंत सरपंचाचं निधन झालं. पूर्ण गाव गोळा झालं. मोठमोठ्या गाड्या, साऊंड सिस्टीम, फोटोग्राफर, हार, तुरे. पण अचानक स्मशानात टाळ वाजायला लागली. सगळे थांबले. पाहिलं तर दत्ता उभा होता. डोळे बंद करून गात होता, पंढरीनाथा माझा मी कोण. त्याचं स्वर गूढ होतं, आणि त्यात एक वेदना होती. गावातल्या लोकांना राग आला. अरे, इथं मोठ्या माणसाचा अंत्यसंस्कार होतोय, आणि हा वेड्यासारखा टाळ घेऊन आला. सरपंचाचा मुलगा पुढे आला. रागाने ओरडला, दत्त्या, निघ इथून. वेड्यासारखं नाटक करू नकोस. दत्त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, तुम्ही जिवंत असताना मला हसला, मी काही म्हणालो नाही. पण आज ज्याचं शरीर चंदनावर आहे, त्यानेच लहानपणी मला एकदा अन्न दिलं होतं. मी त्या ऋणातून गातोय. अडथळा नको तर थांबतो. पण माझं मन नाही थांबणार. त्यावेळी काही गावकरी थांबले. एक म्हातारा माणूस पुढे आला. त्याने दत्त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, हा वेडा नाही, हाच माणूस आहे. ज्या गावात लोक एकमेकांचा अंत पाहतात, तिथं हा दुसऱ्याच्या दुःखात गाणारा जीव आहे. हळूहळू गर्दीत शांतता पसरली. कोणाचंच बोलणं चालू राहिलं नाही. दत्ता पुन्हा टाळ घेऊन गात राहिला. देह जाईल, नाव जाईल, पण अंतःकरण शिल्लक राहील. त्या रात्री गावकऱ्यांनी पहिल्यांदा दत्त्याला स्मशानात गाण्यापासून थांबवलं नाही. आणि पहिल्यांदा गावाच्या मंदिरात दुसऱ्या दिवशी त्याला भजनासाठी बोलावण्यात आलं. ज्याला वेडा समजत होते, त्याच्या ओव्या आता शाळेत शिकवल्या जाऊ लागल्या. आजही त्या गावात एक कोपरा आहे, दत्त्याची बैठक. तिथे एक फलक लावला आहे. जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंत देव जिवंत आहे. तो वेडा नव्हता, तो एकांतात गाणारा होता. त्या टाळाच्या नादात त्याने माणुसकी जिवंत ठेवली. आणि एक दिवस त्याच्या ओव्यांनी गावाच्या मनात वाजायला सुरुवात केली. कधी कधी खरं वेड कोण, हे काळच ठरवत असतो. दत्त्यासारख्या माणसांनीच आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवतो. तुमचं मन ही गोष्ट हलवून गेली असेल तर एक विचार, एक लाईक आणि एक कॉमेंट तुमचं ऋण फेडू शकेल. चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच कथा आपल्याला आपल्यातली माणुसकी आठवून देतात. आणि हो, पुढील गोष्टीची घंटा वाजवायला विसरू नका, कारण तुम्ही आहात भन्नाट गोष्टीचे खरे साक्षीदार.